एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करते ना ती खूप मस्त आहे। ते म्हणजे गुळंबा। तुम्ही साखरांबा पण बनवू शकता, पण मला गुळंबा जास्त आवडतो। आणि त्यातले त्यात असं आहे की आत्ताचा जो टाईम आहे ना, जून महिना किंवा मे एंडमध्ये आपल्याला ज्या कैऱ्या भेटतात जे थोड्याशा कमी आंबट असतात त्याच्यापासून आपण गुळंबा किंवा साखरांबा बनवतो। तर मी गुळंबा बनवला आहे, त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। हा गुळंबा साखरांबा तुम्ही वर्षभर मस्तपैकी टिकवून ठेवू शकतात आणि काचेच्या बरणीत ठेवू शकता किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलं तरीही चालतं। खायच्या आधी थोडंसं काढून ठेवायचं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला, आणि वर्षभरही तुम्ही खाऊ शकतात। रेसिपी कशी आहे ना तुमच्याबरोबर शेअर करते, चला। इकडे आपल्याला छान असे आंबे थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण की याच्यामध्ये ना चीक निघतो आणि तो चीक खूप स्टिकी असतो। कधी कधी तो चीक आपल्याला तोंडाला लागला ना तर छोट्या छोट्या पुळ्या पण येतात। तर हे बघा अशा साईडने ना ते चीक वगैरे निघतो, म्हणून एकदम क्लीन करून घ्यायचं आणि याच्या साली काढून घ्यायच्या। साली काढून झाल्यानंतर काही अशा प्रकारे आपला कैरी जी आहे ती अशी दिसते। ही खूप आंबट कैरी नाही, याला कलमी कैरी असं म्हणतात। आणि ग्रेट करून घ्यायचं। तर ग्रेटरमध्ये कुठलाही प्रकारचा होल असतो, मोठा छोटा कोणताही चालेल। आणि तर मी याच्यामध्ये ना मोठ्या होलचं घेतलं आहे, कारण कसं होतं एकदा ते शिजवायला घेतलं ना की ते व्यवस्थित होईल। जर अगदी बारीक होलचं घेतलं तर मग ते एकदम पटकन जळू शकतं। त्याच्यामुळे मोठ्या होलनी मी ते व्यवस्थित किसून घेतलं आहे, ग्रेट केलं आहे आणि काही अशा प्रकारे ते दिसतं आहे। आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी फक्त 1 चमचा तूप टाकलं आहे आणि त्यानंतर हा कीस आहे तो टाकून दिला। कंटिन्यू चालवत राहायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग हे गूळ आहे, तर गुळाचं प्रमाण जितकं तुम्ही कैरी असेल त्याचे अर्धा आपल्याला गूळ घ्यावा लागतो। बट कधी कधी जर कैरी खूप आंबट असेल तर मग आपल्याला थोडा गूळ जास्तही लागतो। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता। व्यवस्थित पूर्ण शिजल्यानंतर काही अशा प्रकारे ते होतं आणि तुम्ही याला स्टोअर पण करू शकता 1 वर्षभर काचेच्या डब्यामध्ये, किंवा मग थोडंसंच खायचं असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला। तुम्ही पण नक्की बनवा। आवडलाच व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुमच्याकडे नक्की पोहोचतील। आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर अँड बाय बाय।